ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया सारा विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घाट भव सिंधू जलमोनिया कुणी वाचे स्मरे राम जलमोनिया कुणी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठ्ठल विठ्ठल आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करो सकळा हरी कथा बोली बोबडिया बोला अज्ञान म्हणूया बोलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल श्री गुरुचरण सरोज रजनिज मनम गुरु सुधारी बरनौ रघुबल विमल जसो जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहे हरबु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाया राम जी को लाया लखन जी को लाया राम जी को लाना लखन जी को लाया राम जी को लाया लखन जी को लाया चलो आओ जी राम के दुलारे पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी राम के दुलारे पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोग पीठे तटे भीमरत्तं वरं पुंडलीकाय दातृमुनेन्द्रे समागत्य तिष्ठं दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्तीवदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्र जननी देवाची स्वामी इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले सारा सार विचार करा उठा उठी सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने ज्यांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता वेद मंत्राची पावित्र्यता अग्नीची दिव्यता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिली गेली इतकंच नव्हे तर मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्यानं ज्यांनी उपदेश केला संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती म्हणून भंडार भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला
ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची दगदगीत पताका ज्यांनी फडकवली, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला, भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी बहुबन मांडलं, वृक्षवल्लींना सोयरं मांडलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मायबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका मायबापांनो, गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही बरं का, जी कोणाला हे समजावी. स्वराचा आवाज थोडासा कमी करा. गाथा इतकी सर्वसामान्य नाही जी कोणाला हे समजावी. गाथा समजून घेताना गाथ्याचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथाही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही माईबापांनो, गाथा अशी नाही कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही नाही नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय आणि माझ्या भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथ्याचा नंबर 3चा टप्पा. माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचमवेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल. तर असो, या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे? लक्षपूर्वक ऐका. आजचा सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असल्या कारणानं कीर्तनकारावरती काही बंधनं असतात बघा. आणि त्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे नामाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करणारा अभंग आजच्या कीर्तनाकरता निवडलाय. तुकोबाराय या अभंगाद्वारे आपल्या उपदेश करतायत. बाबा रे, सुंदर असा मनुष्यरूपी देह तुम्हाला मिळालाय, सुंदर अशा मनुष्यरूपी देहाला तुम्ही जन्माला आलायत ना, तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये सार काय असार काय या गोष्टीचा विचार करा आणि त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धरा. सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. मग तुकोबरायांना का साधकाने प्रश्न विचारला, का हो तुकोबराय, सार काय असार काय या गोष्टीचा विचार करायला काय हरकत नाही म्हटली. तो विचार आपण आपल्या जीवनामध्ये करू, त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धरू. पण हे घेतल्याने आपल्याला फायदा काय बरं होईल? कारण फायद्याशिवाय कुठलंच कर्म लोक या जगात करतात का हो? तुमच्या इकडे करतात का भिवंडीला? फायद्याशिवाय कुठलंच कर्म लोक या जगात करत नाहीत. फायदा काय होईल म्हटल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाने तुमच्या माझ्या संसारातलं दुःख नाहीसं होतं आणि दुस्तर असणारा भवसागर आपल्याला सहजरित्या पार करून जाता येतो. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला खऱ्या अर्थाने सांगतायत, बाबा रे, ज्या कुळामध्ये तुमचा जन्म झाला, ज्या कुटुंबामध्ये तुम्ही जन्माला आलायत ना, त्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर अहोरात्र भगवंताचं भजन करणं, रात्रंदिवस पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करणं, गाथ्याचं पारायण करणं, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, इतकाच ज्या कुळाचा कुळाचार आहे ना, त्या कुळाची कोटी कुळे पुनीत होतात. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. फक्त ते भगवंताचं नामचिंतन शुद्ध भावनेनं, शुद्ध अंतकरणानं करणं गरजेचं आहे. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल.
आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आयोजक एकादशी सत्संग मंडळ दिवे अंजूर, श्री क्षेत्र शिव मंदिर, श्री क्षेत्र दिवे अंजूर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. आणि या ठिकाणी आजच्या सप्ताहातील पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे संपूर्ण कुटुंब, ज्यांचं वारकरी संप्रदायाला स्वतःचं जीवन समर्पित करत आहे, असे असणारे वसंत महाराज म्हात्रे यांच्या माध्यमातून संपर्क करण्यात आला. त्याचप्रमाणे हरिदास महाराज म्हात्रे, त्याचप्रमाणे वसंत महाराज असतील, त्यांच्याही माध्यमातून संपर्क झाला आणि ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे कोकणामधील भूषण हरिभक्तपरायण एकनाथ बाप्पा वाडीकर यांचे चिरंजीव आमचे बंधू दिनेश दादा वाडीकर यांच्याही माध्यमातून संपर्क झाला. त्यांचे ऋण व्यक्त करते. संपूर्ण ग्रामस्थ दिवे अंजूर असतील, सर्वांचं ऋण व्यक्त करते. या सप्ताहाकरता तन मन धनाने अगदी सेवा करणारे मनोभावे या ठिकाणी कुठलीही का होईना सेवा प्रत्येकजण करत असतो बघा, त्या प्रत्येकाचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला साथ करणारे, कार्यक्रमाला सजावणारे, धजावणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत बघा. त्याच्यामध्ये गोड अशी पहिली सुंदर अशी पंचपदी ज्यांनी केली ते असणारे हरिभक्तपरायण सुनील महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता बसलेले. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे साथ करणारे हरिभक्तपरायण पंडित महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण शिंदे महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे गोड अशी मृदुंगाची साथ करणारे, ज्यांच्या बोटामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमान आहे असं म्हणायला काही हरकत नाही, असे असणारे हरिभक्तपरायण रोहन महाराज, त्याचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे पाठीमागे उभे असलेले सगळे टाळकरी वृंद, खऱ्या अर्थाने आहे म्हटल्याबद्दल धन्यवाद बरं का. कारण रोज सकाळ संध्याकाळ कीर्तन चालू आहेत, आवाज राहिलेलाच नाही, पण ज्यांच्या सुंदर अशा सिस्टीममधून माझा आवाज सुंदर होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय, अशी असणारी साऊंड सिस्टीम इज द बेस्ट बट ऑपरेटिंग इज व्हेरी बेस्ट असं म्हणायला काही हरकत नाही. वाजवा जरा मोकळ्या मनानं, टॅक्स नाही लागला त्याच्यावरती अजून. त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं जे काम करतायत, प्रक्षेपण करण्याचं जे काम करतायत, कोकणातील एक मोठं यूट्यूब चॅनल हरिभक्तपरायण दिनेश दादा वाडीकर, तेही कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्या हे करता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपला हा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह होतोय ते असणारे दुसरे फोटोग्राफर याच गावचे आहेत, त्यांचंही ऋण व्यक्त करते. दादांनाही धन्यवाद देते. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करते. आणि एखाद्याचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करते बरं का. बोलण्याच्या ओघामध्ये राहू शकतं. आणि मुळात माझं प्रामाणिक मत असं आहे, तुम्हाला पटल नाही पटल मला माहीत नाही बरं का, लोकांची अशी याद येते कीर्तनाला गेलं की याचं नाव घ्या, त्याचं नाव घ्या, पण माझं प्रामाणिक मत असं आहे, सप्ताह नावा करता नसावा, नामा करता असावा. त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाकरता आपण या पवित्र पावन दरबारामध्ये एकत्र येतो आणि म्हणून त्याच्याकरता हा सप्ताह झाला पाहिजे. कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करते. अधिक विस्तार न करता विश्वमंगल्याचा स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबा आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्म चैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराजपुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली नवऱ्यांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल विठ्ठल. तर असो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा, लक्षपूर्वक ऐका. आवाज व्यवस्थित येतोय ना? बसलेले खणकत नाहीये ना आवाज? लक्षपूर्वक ऐका. संकल्पित वेळेमध्ये तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये जो काही वेळ आपल्याकडे शिल्लक आहे त्या वेळेमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का. कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आले का? बोला. हसवण्याकरता आले नाही म्हणलं तुम्हाला टेन्शन नाही आलं ना? कारण बऱ्याचशा लोकांची संकल्पना असते कीर्तन हे हसण्याकरता असतं.
परंतु माझं प्रामाणिक मत सांगू तुम्हाला, लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा, म्हणजे पिकावरती फवारणी नसेल तर पिकावरती कीड पडण्याची शक्यता आहे म्हणतात. पण याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता आहे ना. म्हणून पीक जळू न देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची, प्रवचनकाराची असते. म्हणून कथावर कीर्तन हसणे केले नाही होते. वाक्य लक्षपूर्वक ऐका. कथावर कीर्तन हसणे केले नाही होते, शुद्ध भाव सेरवणे केले होते. हे ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक ऐका. कारण कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचन ऐकले असतील, अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत, ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही. का? आमच्या संतांच्या घरची परंपरा आम्हाला ते सांगत नाही. काय सांगते आमच्या संतांच्या घरची परंपरा? भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत महात्मे सांगतात कीर्तनामध्ये राजकारण सांगू नये, प्रापंचिक गप्पा मारू नये. म्हणून राजकारणही सांगणार नाही, प्रापंचिक गप्पाही मारणार नाही. अगदी संतांच्या अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे. विठ्ठल विठ्ठल. तर असो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि सप्ताहाचा आजचा पहिला दिवस आहे. या अभंगाद्वारे तुकोबराय नामाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करताय आणि नामाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत असताना म्हणतात, सुंदर असा मनुष्यरूपी देह तुम्हाला मिळालाय. सुंदर अशा मनुष्यरूपी देहाला तुम्ही जन्माला आलायत ना, तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये सार काय असार काय या गोष्टीचा विचार करा आणि त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धरा. मग विचार करा माई बापांनो, का बरं तुकोबरायांनी आपल्याला सार काय असार काय या गोष्टीचा विचार करायला सांगितला? तर त्याचं कारण असंही, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये व्यवहार करत असताना काही गोष्टी असारात असार असतात, काही गोष्टी असारात सार असतात, काही गोष्टी सारात असार असतात, तर काही साराचेही सार असतात. आता लक्षपूर्वक ऐका बरं का. चारही प्रकारच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, फक्त चिंतन समजण्याकरता 5G लागतं बरं का. आलंय का तुमच्याकडं 5G? लक्षपूर्वक ऐका. असारात असार असणारी गोष्ट कोणती? विक्षेप करू नका, विनंती तुम्हाला. जास्त वेळ आपल्याकडे नाही, अगदी 1 तासाच्या कालावधीमध्ये सुंदर चिंतन आपल्याला करायचं. विठ्ठल विठ्ठल. तर बघा, असारात असार असणारी गोष्ट कोणती? तुम्ही आम्ही ज्या बंधनामध्ये अडकलोय, तुम्ही आम्ही ज्याच्या करता रात्रंदिवस कष्ट करतोय, तुम्ही आम्ही ज्याच्या करता रात्रंदिवस जीवाचा आटापिटा करतोय ना, तो संसार म्हणजे असारात असार असणारी गोष्ट आहे. बघा, लक्षात आलं? आपला संसार हा असार आहे, परंतु या असार रूपी संसारामध्ये काही गोष्टी सारही आहेत. आता त्या सार गोष्टी कोणत्या बरं? तर पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करणं, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी करणं, गाथ्याचं पारायण करणं, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, या असार रूपी संसारातल्या सार रूपी गोष्टी आहेत. असारात असार असणारी गोष्ट समजली, असारात सार असणारी समजली. आता सारात असार असणारी गोष्ट कोणती ते सांगते ऐका. आपण म्हणतो आपला संसार असार आहे, परंतु विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अरे ज्यार्थी माऊली म्हणतात मी संसार सुखाचा करीन, त्यार्थी संसार हा सार होऊ शकतो का नाही? बसलेले झालंय ना सगळ्यांचं? ब्रह्मचारी नाही कोणी असेल तर माफी मागून बोलते बरं का. आपला संसार हा असारात असार आहे आपण म्हणतो, पण माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्यार्थी माऊली म्हणतात मी संसार सुखाचा करीन, त्यार्थी संसार हा सार होऊ शकतो. पण केव्हा? ज्या वेळेला आपण या संसारातल्या काही गोष्टी बाजूला काढू त्यावेळेला. जसं की आपल्याकडे आंबा असतो, आंबा माता माऊल्या, त्या आंब्यातली कोय आणि साल जर बाजूला काढली तर खाली शिल्लक काय राहतं बरं? बोला, रस शिल्लक राहतो. आणि तो रस म्हणजे त्या आंब्यातला सार आहे. तसं आपल्या संसारातल्या अहम आणि ममता
या दोन गोष्टी जर बाजूला काढल्या ना तर आपला संसार देखील ब्रह्मरूप होऊ शकतो. संसार सुफळ झाला गे माये देखिले पाय विठोबाचे तो मज भावा तो मज भावा वेळोवेळा कधी संसार सुफळ होत असतो ज्या वेळेला पांडुरंग परमात्मा आपण आपलास करतो त्यावेळेला. सांगायचं तात्पर्य आपला संसार हा सार होऊ शकतो. लक्षात आलं. असारात असार असणारी गोष्ट समजली, असारात सार असणारी समजली, सारात असार असणारी समजली. आता साराचे ही सार असणारी गोष्ट कोणती तर ते आहे भगवंताचं नामचिंतन. नाम साराचे ही सार शरणांगत यम किंकर. अरे भगवंताचं नामचिंतन साराचंही सार आहे आणि असं असणारं साराचंही सार असणारं भगवंताचं नामचिंतन ते जर तुम्ही तुमच्या मुखामध्ये घेतलं तरच तुमच्या जीवनाचं सार होईल, अन्यथा तुमच्या जीवनाचं असार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवंताने सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला दिला त्याच्याकरता. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. अरे सुंदर असा नरदेह जर त्याचं भजन करण्याकरता दिला असेल आणि आपण जर तो त्याच्याकरता वापरत नसू तर तो वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. कसा वाया जातो सांगू तुम्हाला एक दृष्टांत. त्या दृष्टांताचा सिद्धांत फार महत्वाचा आहे बघा. माता माऊली लक्षपूर्वक ऐका. एका नवीन मुलीचा विवाह झाला. आता विवाह झाल्यानंतर तिचा जो पती होता ना नवरा तो अमेरिकेमध्ये नोकरीसाठी होता. आता नोकरीसाठी असलेला तो पती त्या मुलीच्या लग्नाला 6 महिने झाले पण मुलगीन जावई काय माहेराला आलेच नाही. पण प्रत्येक मुलीचं नवीन लग्न झालं की प्रत्येक आईची इच्छा काय असते जिला 18 वर्ष आपल्या घरामध्ये सांभाळलं, जिला लहानाचं मोठं केलं, लग्न झाल्यानंतर तिनं सारखं माहेराला यावं असं प्रत्येक मायबापाची इच्छा असते. तसं त्या मुलीच्या आईला सारखं वाटायचं की आपल्या मुलीनं सारखं माहेराला यावं. पण 6 महिने लग्नाला झाले मुलगीन जावई काय आलेच नाही. बरोबर 6 महिन्यानंतर त्या मुलीच्या आईनं मुलीला फोन केला. म्हटली अगं 6 महिने तुमच्या लग्नाला झाले एकदाही तुम्ही आले नाही, एक दिवस या म्हटली वेळ काढून. आता वेळ काढून या म्हटल्यानंतर त्या मुलीनं सांगितलं हे बघ आई यायला काय वेळ नसतो पण मी यांना विचारून पाहते म्हटली वेळ मिळतोय का. आता त्या मुलीनं आपल्या पतीला विचारलं. म्हटली आईचा फोन आला होता आपल्याला माहेराला जायचंय. त्या पतीनं सांगितलं माहेराला जायला काही अडचण नाही पण जायचं असेल तर माझी अट अशी आहे मला काही सुट्टी मिळत नाही. एक दिवस मी वेळ काढतो 12च्या फ्लाईटने आपण जाणार, 1:30 वाजता जेवण करणार आणि 2 वाजता परत माघारी जाणार. आता अशी आट घातल्यानंतर त्या सासूबाईनं मान्य केली. ठीक आहे म्हटले 6 महिन्यानंतर का होईना जावं आपल्याकडं येतोय ना. तिनं ती अट मान्य केली. येण्याचा दिवस ठरला, सगळी तयारी झाली. तिनं पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करण्याचा बेत केला आणि पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करत असताना गावातले 5-25 प्रतिष्ठित लोक आपल्या जावयासोबत जेवणाकरता सांगितले. आता जेवणाकरता निमंत्रण देत असताना सगळ्यांना एकच सांगत होती 12च्या फ्लाईटने जावं येणार आहे, 1:30 वाजता जेवण करणार आहे आणि 2 वाजता परत माघारी जाणार आहे. सगळ्यांना निमंत्रण दिलं. आता येण्याचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी या सासूबाईची लगबग चालू झाली. सुंदर असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक तिनं केला. 12चा टायमिंग गावातल्या 5-25 प्रतिष्ठित लोकांना दिला होता. ते 11:45 वाजताच येऊन बसले. कारण जेवण म्हटलं की लोक टायमिंगच्या आधी येत असतात आणि कीर्तन म्हटलं की बघा आता शेवट गर्दी होईल. बरोबर की नाही. तसं ते 11:45लाच येऊन बसले. आता 11:45चे 12 झाले, 12चे 12:15 झाले, 12:15चे 12:30 झाले. मुलगीन जावई काय आलेच नाही. पण बरोबर 12:30 वाजता त्या मुलीचा फोन आला. मुलीनं सांगितलं आई यांना अचानक नोकरीवरती जावं लागलं, आज काय यायला जमणार नाही, नंतर कधीतरी बघू. आता नंतर कधीतरी बघू म्हटल्यानंतर त्या सासूचा जरा डिसमूड झाला. कारण सासू आपल्या जावयाकरता काय करत असती, नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, अशी सासू असते की नाही. इथं बसलेल्या सासवा हा जावयाकरता काही पण करू शकतात. त्या ठिकाणी तुनं सुंदर अशी तयारी केली होती. तिला वाटलं आता काय करावं, 25 लोकांसमोर अपमान होईल ना. मग त्या सासूबाईनं युक्तिवाद केला. आलेल्या 25 लोकांना सांगितलं, म्हटली जावयाला याला थोडासा उशीर होणार आहे, तुम्ही जेवण करून घ्या. आता जेवण करून घ्या म्हटल्यानंतर आलेले 25 लोक कशा करता आले होते बरं, जेवणाकरताच आले होते. 25 लोक अगदी जेवण करून तृप्त झाले. त्याच्यामध्ये मी पण होते बरं का. स्वयंपाक अगदी सुंदर झालेला होता. 25 लोक जेवण करून तृप्त झाले. हे 25 लोक जेवण करून घरी गेले
आणि घरी गेल्यानंतर ही सासूबाई आपल्या नवऱ्याला म्हणू लागली का हो 6 महिने मुलीच्या लग्नाला झाले, 6 महिन्यानंतर जावं येणार होता, एवढी सुंदर तयारी केली, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला, पण काय उपयोग झाला म्हटली, सगळा वाया गेला. 25 लोक जेवण करून गेले तरी ही काय म्हणती, वाया गेला. का? ज्याच्या करता केला तो नाही आला म्हणून वाया गेला. तसा भगवंताने सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला ज्याच्या करता दिला, त्याच्या करता जर नाही वापरला तर वाया एरझार हरिवीन. अरे त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाशिवाय आपला नरदेह वायाला जात असतो. म्हणून तो कोपाई म्हणतात या नरदेहाची सार्थकता करून घेण्याकरता हा नरदेह भगवंताने फुकट तुम्हाला दान दिला ना, की जो मिळवण्याकरता किती फिरावं लागतं रे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागेवाना मनुष्य देहाचा. 83,99,999 वेळा जन्मावं आणि मरावं लागतं, मग आपल्याला सुंदर असा नरदेह मिळतो. अरे इतकं फिरल्यानंतर जर हा नरदेह मिळत असेल तर याच जन्मामध्ये आपण त्याची सार्थकता करून घेतली पाहिजे. मग सार्थकता करण्याकरता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करा. तो खूप मला म्हणतात बाबा रे तुमच्या जीवनामध्ये विचार चांगला करा. विचार फार महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे सांगू तुम्हाला. ज्या दिवशी तुमच्या डोक्यातला विचार बिघडतो त्या दिवशी उच्चार बिघडतो, आणि उच्चार बिघडला की आचारही बिघडतो, म्हणजे आपलं कर्म बिघडतं, आणि कर्म तुम्हाला आम्हाला भोगावं लागतं याच्यामध्ये नवल नाही. देवाच्या बापाला भोगावं लागतं याच्यामध्ये नवल नाही. साक्षात भगवान श्रीकृष्णाला सुद्धा ते कर्म भोगावं लागलं. जन्म होता क्षणी भगवान श्रीकृष्ण सांगतात नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. अरे जन्म होता क्षणी मायबाप का सोडावे लागले याचा विचार आजपर्यंत तुम्ही कधी केला का हो? का सोडावे लागले त्याचं कारण आज तुम्हाला सांगून जाते. कधीही न ऐकलेलं चिंतन आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. लक्षपूर्वक ऐका बरं का. का मायबाप सोडावे लागले त्याच्या पाठीमागे त्रेतायुगामध्ये आलेली एक कथा आहे बघा. त्रेतायुगामध्ये राम अवतार होऊन गेला, आणि त्या राम अवतारामध्ये अयोध्या नगरीमध्ये अशी एक घटना घडली की अयोध्या नगरीतला एक 11 वर्षाचा मुलगा मरण पावला. लक्षपूर्वक ऐका बरं का. आता 11 वर्षाचा मुलगा मरण पावल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये प्रश्न उत्पन्न झाला, अरे आपल्या नगरीमध्ये असं का घडलं असावं की जेणेकरून 11 वर्षाचा मुलगा मरण पावला. कारण त्या काळामध्ये 2 नगऱ्या अशा होत्या की ज्या नगरीमध्ये माणसं म्हातारे झाल्याशिवाय मरत नव्हती, केस पिकल्याशिवाय माणसं मरतच नव्हती. कोणत्या 2 नगऱ्या? एक रुक्मांगद राजाची नगरी आणि दुसरी अयोध्या नगरी. म्हातारी झाल्याशिवाय माणसं मरतच नव्हती. मग प्रश्न उत्पन्न झाला प्रभू रामचंद्रांना की असं का घडलं असावं. मग सूर्यवंशाचे कुलगुरू असणारे वशिष्ठ आणि त्या वशिष्ठांच्या कोर्टात न्याय गेला. कोर्टात न्याय गेल्यानंतर वशिष्ठांच्या हातामध्ये न्याय पडला. बघा ज्यावेळेला एखादी केस कोर्टामध्ये जाते तिची जर व्यवस्थितरित्या शहानिशा न करता न्याय झाला तर चुकीच्या व्यक्तीला शिक्षा होण्याची शक्यता अधिक असते बघा. तसंच काहीसं या ठिकाणी घडलं. प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेला वशिष्ठांच्या कोर्टात न्याय नेला तिथं कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता वशिष्ठांनी न्याय असा केला. सांगितलं प्रभू आपल्या नगरीमध्ये किराताचा मुलगा म्हणजे लावरं कुत्रे ससे रांडुकरं धरणाऱ्याचा मुलगा म्हटले भजन करतोय आणि त्याच्यामुळे आपल्या नगरीत पाप वाढलं. 11 वर्षाचा मुलगा मरण पावला. आता हा न्याय ज्या वेळेला माझ्या प्रभू रामचंद्रांच्या कानावरती पडला ना माईबापांनो, स्वतः प्रभू रामचंद्रांनी आपला बाण हातामध्ये घेतला आणि बाण हातामध्ये घेऊन ज्या जंगलामध्ये तो मुलगा भजन करतोय त्या जंगलात गेले. आपल्या बाणानं नेम धरला आणि बाणानं नेम धरून साक्षात तो भजन करणारा मुलगा माझ्या प्रभू रामचंद्रांनी बाणानं मारवून टाकला. अरे ज्या वेळेला त्या मुलाचा प्रेतरूपी देह खाली पडला ना रे, त्याची माय आणि तो मुलगा दोघंच जण जंगलामध्ये राहत होते. तिच्या कपाळावरचं कुंकू हरपलेलं होतं पण ती जगत होती आपल्या लेकराकरता. बघा ज्यावेळेला एखाद्या स्त्रीच्या जीवनातलं कुंकू हरपून जातं, एखाद्या स्त्रीच्या कपाळावरचं मालकत्व हरपून जातं ना, ती जीवन समर्पित करणं अशक्य गोष्ट असते माईबापांनो. पण ती जगते फक्त आपल्या लेकराकरता. का? माझ्या लेकरावर उत्तम संस्कार व्हावे, माझ्या लेकराला लहानाचं मोठं करता यावं, माझ्या लेकराला यशाच्या शिखरावरती गेलेलं पाहावं याच्याकरता ती माता जगत असते. ती माय जगत होती आपल्या लेकरांकरता. हे स्त्रीच्या जीवनातलं फार मोठं समर्पण आहे बरं का. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जितकं मोठं समर्पण या स्त्रियांनी केलं ना
जगाच्या पाठीवर कुणीच करू शकत नाही. इतकं मोठं समर्पण या स्त्रियांचं. किती मोठं समर्पण आहे सांगू तुम्हाला. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका स्त्रीनं इतकं मोठं समर्पण केलं. त्या स्त्रीचं नाव आहे जिजाबाई. अरे एका जिजाबाईनं आपल्या महाराष्ट्राकरता छत्रपती शिवराय दिले आणि दुसऱ्या जिजाबाईनं वारकरी संप्रदायाचा कळस उभारण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय दिले. हे या स्त्रीच्या जीवनातलं समर्पण आहे मायबापांनो. त्या समर्पणाचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. ती माय जगत होती आपल्या लेकराकरता, पण ज्या वेळेला आपल्या पोटच्या गोळ्याचा प्रेतरूपी देह खाली पडला ना, त्या मातेनं विचार केला जगायचं कोणाकरता, ज्याच्यासोबत माझं आयुष्य आनंदामध्ये जाणार होतं, ज्याच्यासोबत मी इथून पुढचं आयुष्य जगणार होते, तोच आता या जगात राहिला नाही, काय करावं. त्या मातेनं आपल्या मुलाचं प्रेतरूपी गाठोडं बांधलं आणि ते गाठोडं घेऊन प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये आली. ज्यावेळेला दरबारामध्ये आली ना, दरबारामध्ये सुमंतजी होते. सुमंतजीनं पाहिलं त्या बाईकडे आणि विचारलं, बाई तुम्ही कोण? नंतर सांगितलं, मी किराताची बाई आहे. काय या गाठोड्यामध्ये? माझ्या मुलाचा प्रेतरूपी देह आहे. मुलाचा प्रेतरूपी देह? बाई तुम्हाला इतकी सुद्धा अक्कल नाही का? मेलेली माणसं स्मशानभूमीमध्ये न्यायची असतात. जिथं भगवान श्रीशंकराचं स्थान आहे, त्या भगवान श्रीशंकराच्या स्थानामध्ये न्यायची असतात. इतकी सुद्धा तुम्हाला अक्कल नाही का? इथं भगवंताच्या दरबारात तुम्ही कशा करता घेऊन आला? त्यावेळेला त्या मातेनं आपल्या मांडीखालचा बाण काढला आणि सुमंतजीच्या हातामध्ये दिला आणि सुमंतजीच्या हातामध्ये देऊन सांगितलं, याच बाणानं तुमच्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या पोटच्या गोळ्याला मारले. ओ हे गाठोडं बांधून मी न्याय मागण्याकरता आले. न्याय मागण्याकरता आले म्हटल्यानंतर सुमंतजीच्या डोळ्यात पाणी आलं आणि सुमंतजी आतमध्ये गेले जिथं प्रभू रामचंद्र बसलेले. प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये तो बाण दिला आणि सांगितलं, प्रभू या बाणानं ज्या लेकराला तुम्ही मारलं ना, भजन करणारा मुलगा होता, तो किराताचा मुलगा होता, त्या मुलाला तुम्ही मारलं ना, त्याची माय प्रेतरूपी गाठोडं बांधून न्याय मागण्याकरता आली हो. पण तोपर्यंत लक्षात आलं होतं माईबापांनो, वशिष्ठांचा न्याय चुकला. हे शास्त्र सांगते बरं का, वशिष्ठांचा न्याय चुकला. तो न्याय असा होता, जो मुलगा अयोध्या नगरीतला मरण पावला होता ना, तो अयोध्या नगरीतला होता, पण अयोध्या नगरीत मरण न पावता तो मामाच्या गावाला गेल्यानंतर मरण पावला होता. म्हणून वशिष्ठांचा न्याय चुकला होता. तोपर्यंत प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं, पण आता काय करावं, त्या मातेच्या समोर कसं जावं. प्रभू रामचंद्रांनी काय केलं ऐका. इथं बसले प्रत्येक जण. प्रभू रामचंद्रांनी स्वतःची मान खाली घातली, दोन्ही हात जोडले आणि त्या मातेच्या समोर येऊन माफी मागितली. अरे हे रामायणामधून शिकण्यासारखंही बरं का. जगाचे चालक मालक परमपिता परमेश्वर प्रभू रामचंद्र देव असताना सुद्धा स्वतःची मान खाली घालतात, दोन्ही हात त्या मातेच्या समोर जोडतात आणि माफी मागतात. हे रामायण आपल्याला शिकवतं, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. त्याच्यामुळे नम्र व्हायला शिका. प्रभू रामचंद्र नम्र होतायत आणि समोर येत आहेत त्या मातेच्या. ज्यावेळेला माफी मागितली ना, त्या मातेच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती माता विचार करते, आता जगाचे चालक मालक परमपिता परमेश्वर आहेत, यांचं मी काय करू शकते? काहीच करू शकत नाही. प्रभू रामचंद्रांना सांगितलं, प्रभू जगाचे चालक मालक परमपिता परमेश्वर तुम्ही असल्या कारणानं मी तुमचं काहीच करू शकत नाही, कारण तुम्ही देव आहात प्रभू. पण 2-4 लोक द्या म्हटले, त्यांच्या सहाय्यानं एवढा अंत्यविधी करून घेते. 2-4 लोकांच्या सहाय्यानं तिकडं पाठीमागं थोडासा विक्षेप होतोय बघा बरं. 2-4 लोकांच्या सहाय्यानं ते प्रेतरूपी गाठोडं उचललं. तुम्ही इथं बसलेली इकडं लक्ष द्या, तिकडं कान नका ठेव, कान इथं ठेवा. 2-4 लोकांच्या सहाय्यानं ते प्रेतरूपी गाठोडं उचललं आणि माझे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी ती माता अंत्यविधी करण्याकरता स्मशानभूमीमध्ये घेऊन निघाली. तर्पणविधी करण्याकरता बघा, तर्पणविधी दक्षिणेकडे तोंड करून करतात. दक्षिणेकडे तोंड झाल्यानंतर त्या मातेनं 2 लोकांना तोंडानं शाप दिला. पहिला शाप दिला वशिष्ठांना, कारण वशिष्ठांचा न्याय चुकला, आणि दुसरा शाप दिला यमाला. यमाला सांगितलं, अख्ख्या जगाला खाणारा तू काळेस, तुला इतकी सुद्धा अक्कल नव्हती का? भजन करणाऱ्या मुलाला कसं घेऊन जावं? काय केलं होतं माझ्या मुलानं? भजनच केलं होतं ना, का घेऊन गेलास? 2 लोकांना तोंडानं शाप दिला माई बापांनो. पण ज्या वेळेला ते दक्षिणेकडचं तोंड त्या प्रेताच्या दिशेनं झालं ना, त्या स्मशानभूमीमध्ये कुणीच नव्हतं.
अग्नी डाग देण्याकरता ती माता पुढे सरकते, जिथं फक्त भगवान श्रीशंकर हे सगळं ऐकण्याकरतायत. ऐका, स्मशानाशी वस्ती रुद्र करी. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा भगवान श्रीशंकराचं, ते त्या मंदिरात राहतात का हो? त्या मंदिरात ते राहत नाहीत. खऱ्या अर्थानं भगवान श्रीशंकर राहतात स्मशानभूमीमध्ये. हे अंतकरणाचा लागलेला तळतळाट ऐकण्याकरता भक्त भगवान श्रीशंकर त्या ठिकाणी उपस्थित होते. अग्नी डाग देण्याकरता ती माता ज्यावेळेला पुढे येते, तिच्या अंतकरणातून तळतळाटाचा ध्वनी निघतो. तो ध्वनी असा होता, प्रभू, जगाचे चालक मालक परमपिता परमेश्वर तुम्ही असल्या कारणानं मी तुमचं काहीच करू शकत नाही. पण आज माझ्या लेकराला अग्नी डाग देताना, आज माझ्या लेकराचं अंत्यविधी करताना, आज माझ्या लेकराचे अंतिम संस्कार करताना जितक्या वेदना मला आणि माझ्या लेकराला सहन कराव्या लागतायत ना, इतक्याच वेदना एक दिवस तुम्हाला आणि तुमच्या माई बापाला भोगाव्या लागतील. माई बापांनो, त्रेता युगामध्ये लागलेला अंतकरणाचा तळतळाट, त्या तळतळाटातून साक्षात प्रभू रामचंद्र सुद्धा निवृत्त होऊ शकले नाही. तेच ज्यावेळेला द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणून जन्माला येतात ना, जन्म होता क्षणी सांगतात, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. अरे बरोबर 11 वर्ष ते दुःख त्यांना भोगावं लागतं आणि 11 वर्षांनंतर अक्रूर त्या ठिकाणी त्यांना घ्यायला येतात. माझं सांगायचं तात्पर्य, 11च वर्षाचा मुलगा मरण पावला होता आणि 11 वर्षांनंतर अक्रूर त्यांना त्या ठिकाणी घ्यायला जर येत असतील तर कर्माचा हिशोब एक दिवस सुद्धा इकडं तिकडं होत नाही. आणि तो देवाच्या बाबतीत होत नसेल तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत, तुम्हाला आम्हाला सुद्धा ते कर्म भोगावं लागतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये कर्म इतकं चांगलं करा, इतकं चांगलं करा, म्हणजे आपला आचार चांगला ठेवा. आचार चांगला झाला की उच्चार चांगला होतो आणि उच्चार चांगला झाला की विचार चांगला होतो. म्हणून विचार कसा करा, विचार कसा करा. अरे जो विचार माझ्या विश्वमौली नाडवऱ्यांनी केला, जो विचार माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केला, जो विचार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केला, जो विचार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. अरे वयाच्या 16व्या वर्षी जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, शुभा, ए शुभा, तुला या महाराष्ट्राचा राजा व्हायचंय. शुभा, तुला या महाराष्ट्राचा राजा व्हायचंय, पण बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. आणि अखंड हिंदुस्थानचे छत्रपती माझे शिवाजी महाराज. अरे जशी प्रतिज्ञा झाशीच्या राणीने केली, मै मेरी झाशी नाही दोनगी, आणि अखंड हिंदुस्थानची राणी झाली. अरे जसा विचार माझ्या लोकमान्य टिळकांनी केला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असा काहीतरी चांगला विचार आपल्या जीवनामध्ये करणं अतिशय महत्वाचं आहे. कोणता विचार करा, तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रति सारा विचार करा, उठा उठी नाम धरा कंठे विठोबाचे. तुकोबराय म्हणतात सार काय असार काय या गोष्टीचा विचार करा आणि त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धरा. मग नामचिंतन कंठामध्ये घेत असताना नेमकं कोणत्या देवतेचं घ्यावं? 33 कोटी देवांचे अब्जावधी मंदिर आहेत. थोडासा आवाज द्या दादा. 33 कोटी देवांचे अब्जावधी मंदिर आहेत बघा. म्हणून सामान्य पडणारा प्रश्न आहे प्रत्येक भक्ताला की भक्ती कोणत्या देवतेची करावी. आणि आपल्या देव पंचांगणामध्ये 5 देवतांना महत्वाचं स्थान दिलं बघा. पहिलं स्थान दिलं गणपती बाप्पाला, दुसरं स्थान दिलं भगवान श्री शंकराला, तिसरं स्थान दिलं विष्णूला, चौथं स्थान दिलं सूर्यदेवाला आणि 5वं स्थान दिलं सगळ्या देवी देवतांना. अरे 5 देवतांना महत्वाचं स्थान जर दिलं असेल तर ही परमार्थ करण्याकरता केलेली व्यवस्था आहे की हा केलेला भेद आहे? बोला, परमार्थ करण्याकरता केलेली व्यवस्था आहे. पण याला जर तुम्ही भेद म्हणाल तर याच्यामध्ये वाद उत्पन्न होतो. कसा वाद उत्पन्न होतो सांगू तुम्हाला. मी असंच एकदा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड नावाचा तालुका आहे आणि त्या कन्नड नावाच्या तालुक्यामध्ये कीर्तनाला गेले आणि कीर्तनात सांगितलं की 5 देवतांना महत्वाचं स्थान दिलं. कीर्तन झाल्यानंतर एक छोटासा मुलगा माझ्या जवळ आला आणि त्यानं एक मला प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता, तो म्हटला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये सांगितलं की पहिलं स्थान दिलं गणपती बाप्पाला, दुसरं स्थान दिलं महादेवाला, मग भगवान श्री शंकर गणपती बाप्पाचे कोण आहेत? मी म्हटलं पिता आहेत. मग तो म्हटला पहिलं स्थान जर गणपती बाप्पाला दिलं असेल, दुसरं स्थान जर भगवान श्रीशंकराला दिलं असेल तर भगवान श्रीशंकर आणि पार्वतीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पा होते का? कारण ह्या लहान मुलीच्या बुद्धीची कल्पनाच करू शकत नाही आपण असे प्रश्न विचारतात. याच्यापेक्षा विचित्र प्रश्न एका ठिकाणी मला विचारला. काय प्रश्न विचारला सांगू का? छोट्याशा मुलानं असंच कीर्तनाला गेल्यानंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर तारीख दिलेली होती, त्यांच्या घरात छोटासा मुलगा होता.
तो माझ्या जवळ आला आणि तो मला म्हटला, ताई तुम्ही एवढे महाराष्ट्रभर कीर्तन करता, एवढं फिरता, तुमचा इतका अभ्यास आहे, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हटलं विचार बाबा. तो म्हटला, माझ्या परीक्षेत जर तुम्ही नापास झाले तर? म्हटलं हो दे, झाले तर प्रश्न तर विचार. त्याने मला प्रश्न विचारला. तो म्हटला, ताई आपल्या महाराष्ट्रामध्ये असा कोणता गड आहे की जो आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना जिंकताच आला नाही? म्हटलं असा कुठला गड नाही बरं का, पण एक किल्ला आहे म्हटलं, मुरुड जंजिरा नावाचा, पाण्यात असल्या कारणानं तो जिंकता आला नाही. तो म्हटला चुकलं तुमचं उत्तर. म्हटलं सांग मग आता तोच, मला काही सांगता येत नाही. त्यानं मला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तो म्हटला, ताई महाराष्ट्रामध्ये असा एकमेव गड आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांनाच काय आतापर्यंत कोणालाच जिंकता आला नाही. मी म्हटलं त्याचं नाव काय? तो म्हणतो कलिंगड. म्हटलं अरे बापरे, एवढ्यावरती नाही थांबला. तो म्हटलं तू माझ्या परीक्षेत नापास झाला, मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो. म्हटलं विचार बाबा. तो म्हटला आपल्या महाराष्ट्रामध्ये असं कुठलं गेट आहे की जे लहानातलं लहान गेट आहे? म्हटलं लहानातलं लहान गेट काही मला माहीत नाही, पण मोठ्यातलं मोठं माहिती म्हटलं मला. तो म्हणतो लहानातलं लहान गेट मला माहिती. म्हटलं सांग बाबा. तो म्हणतो रोज सकाळी आपण आपल्या घरामध्ये वापरतो ते कोलगेट. म्हटलं बापरे, बुद्धीची कल्पनाच करू शकत नाही. तसा त्यानं मला प्रश्न विचारला, महादेव पार्वतीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पा होते का? तर महादेव पार्वतीच्या लग्नामध्ये सुद्धा गणपती बाप्पा होते, कारण पार्वतीनं निर्माण केलेला गणपती वेगळा होता. कशापासून निर्माण केला होता? बोला. मळापासून निर्माण केलेला होता. आणि गणपती बाप्पाला आदी देवता म्हटलंय. खऱ्या अर्थानं 9034 वयाची ज्ञानेश्वरी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांनी जगाला दान दिली. पण त्या ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना कशी केली? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. पण कोणत्या देवाला? देवा तोची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजिये. इतकी मोठी ओवी खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी जगाला दान दिली, पण तिची सुरुवात माझ्या गणपती बाप्पाला नमन करून केली. म्हणून मला वाटतं परमार्थ करण्याकरता केलेली ही व्यवस्था आहे. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीनं सांगतो की भक्ती कोणत्या देवतेची करावी. गणपती बाप्पाचे भक्त म्हणतात आमचा देव सुख करताय दुःख हरताय, वार्ताची विघ्नाची वार्ता घरापर्यंत येऊ न देणारा देव आमचा आहे, म्हणून भक्ती आमच्या देवतेची करा. गणपती बाप्पाचे भक्त त्यांच्या पद्धतीनं समजून सांगतात. सूर्यदेवाचे भक्त म्हणतात आमचा देव जर नसता तर तुम्ही जगला नसता, सूर्याचा प्रकाश पडतो म्हणून अन्न निर्मिती होते, म्हणून तुम्ही जगता. विष्णुदेवाचे भक्त म्हणतात आमच्या देवाची भक्ती केली तर तुमच्या जीवनात काय हवंय? तुम्हाला लक्ष्मी हवी, आमच्या देवतेची केली तरच ती येते. देवी देवतांचे भक्त म्हणतात आमच्या देवीची भक्ती इतकी सोपी इतकी सोपी इतकी सोपी, थोडीशी भक्ती केली तरी सुद्धा आमची देवी अंगात येते. बरोबर की नाही? पण याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही भगवान श्रीशंकराच्या भक्तांकडे जाल ना हा प्रश्न विचारायला, भगवान श्रीशंकराचे भक्त तुम्हाला सांगतील की जगातले सगळे देव स्वार्थी आहेत. तुम्ही विष्णूची भक्ती करा, पण विष्णूचे भक्त म्हणतात आम्ही सदैव सुडके. पण आमचे भगवान श्रीशंकर इतके निस्वार्थी आहेत. मी सुरुवातीला सांगितलं 10 कोटीचं मंदिर बांधा तुम्ही त्यांचं, पण ते मंदिरात राहत नाहीत. स्मशानाशी वस्ती रुद्र करी. ज्या वेळेला 4 जणाच्या खांद्यावरती तुम्ही जाता, तुमचे मायबाप तुमच्या उमऱ्यापर्यंत, तुमचा मित्र परिवार तुमच्या अंगणापर्यंत, तुमचे नातेवाईक तुम्हाला स्मशानामध्ये अग्नी डाग देईपर्यंत, पण ज्या वेळेला तुम्हाला अग्नी डाग दिला जातो सगळे परत माघारी येतात ना, तिथं तुमच्या सोबतीला फक्त भगवान श्रीशंकर असतात. म्हणून भक्ती करायची असेल तर त्या देवतेची करा, ती सगळ्या देवतांना जाऊन पोहोचते. माझं सांगायचं तात्पर्य भगवान श्रीशंकराची भक्ती फार सोपी आहे. म्हणून सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे आणि एकदा मोठ्या प्रेमानं आपल्याला भजन करायचंय. सर्वांचे हात दिसत आहेत बरं का, मला घेतले का? सर्वांनी गोड भजन करायचंय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय
भगवंताचं भजन शुद्ध अंतकरणानं शुद्ध भावनेनं जर आपल्या जीवनामध्ये केलं ना तर आपल्या संसारातलं दुःख नाहीसं होतं आणि दुस्तर असणारा भवसागर आपल्याला सहजरित्या पार करून जाता येतो. कसा पार करून जाता येतो सांगू तुम्हाला. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये खोदो नावाचा तृतीयपंथी पुरुष राहायचा. बघा बरं का, तृतीयपंथी पुरुष मी याच्याकरता म्हणते की त्याचं नाव खोदू होतं आणि त्या ठिकाणी राहत असताना लोक त्याला सांगायचे, अरे तुझ्या जीवनाला काही अर्थ नाही, तू तुझ्या जीवनामध्ये परमार्थ करू शकत नाही, परमार्थिक आनंद घेऊ शकत नाही, कमीत कमी भगवंताचं भजन तरी कर. आता भजन तरी कर म्हटल्यानंतर तो थोडा थोडा भगवंताच्या जवळ जाऊ लागला, हळूहळू भगवंताचं भजन करू लागला. आता तो भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतका विलीन व्हायचा की भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरायचे आणि खोदू नावाच्या तृतीयपंथी पुरुषाचा पितांबराने घाम पुसायची, इतकी त्याची उंची वाढली. एक दिवस तो इतका विलीन झाला की भगवंताच्या नामस्मरणाशिवाय त्याला काहीच करावं वाटत नव्हतं. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरतात. त्या खोदू नावाच्या तृतीयपंथी पुरुषाचा पितांबराने घाम पुसायला लागतात. घाम पुसता पुसता सहज भगवंताच्या बोटाचा स्पर्श त्याच्या शरीराला होतो तर त्याचा पूर्ण पुरुष होतो. इतकी भगवंताच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे आणि त्याचं आपल्या काकड्यामध्ये प्रमाण येतं. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी अबेदू हरीच्या पायी. इतकी जर त्याच्या नामस्मरणामध्ये ताकद असेल तर मला वाटतं शुद्ध भावनेनं ते भजन आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. कारण देवाला जिंकण्याकरता फक्त भाव असावा लागतो. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणून शुद्ध अंतकरणानं त्या भगवंताचं भजन करा, शुद्ध भावनेनं त्या पांडुरंग परमात्म्याची वारी करा. आज या कलियुगात तो देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण आज या कलियुगामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विश्वमाऊली नारायणसारख्या संतांची संजीवन समाधी असेल तर आजही तो देव तुम्हाला आम्हाला भेटेल. विश्वातली एकमेव समाधी बरं का, ज्या समाधीला संजीवन समाधी म्हटलंय. आणि का संजीवन म्हटलंय माहिती तुम्हाला? ताकद येते की त्या समाधीमध्ये. अरे ज्याला माई नाही त्यांना आळंदीला जावं आणि त्या समाधीवरती नतमस्तक व्हावं आणि म्हणावं, माऊली ओ माऊली तुम्हीच माझी माय आहात. अरे ज्याला बाप नाही त्यांना आळंदीला जावं, त्या समाधीवरती नतमस्तक व्हावं, म्हणावं, माऊली ओ माऊली तुम्हीच माझे बाप आहात. अरे साधकाचा माय बाप दरुषणी हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, असं वर्णन ज्यांचं करावं त्या समाधीमध्ये फार मोठी ताकद आहे. किती ताकद आहे सांगू तुम्हाला. एका गीताद्वारे फार सुंदर वर्णन आलं बघा. तुझ्या समाधीच्या पुढ उभ आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढ कोटी सूर्य फिका झालं. गाता देवा तुझी ओवी केली जीवाची काजळी. अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट दावली. घुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली माऊली. ज्ञानराज तुझे पावले ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली. अरे जगाच्या पाठीवरती असा एकमेव पुरुष आहे की ज्या पुरुषाला माऊली म्हणून संबोधलं. अरे का माऊली म्हटलं माहिती तुम्हाला? आजही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यावेळेला विश्वमौलीत नाडवांच्या पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही जाता त्याच वेळेला एखाद्या पुरुषाला माऊली म्हटलं जातं, इतर वेळेला नाही म्हटलं जात. अरे का माऊली म्हटलं? जसं एखादी आई आपल्या लेकरावरती प्रेम करते ना माईबापांनो,
तसं प्रेम माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांनी या जगतावरती केलं रे. किती मोठं प्रेम केलं सांगू तुम्हाला. अरे आळंदीमध्ये तिरस्काराचं अन्न माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांच्या झोळीमध्ये टाकलं गेलं. आणि ज्या वेळेला तिरस्काराचं अन्न माऊलींच्या झोळीमध्ये पडतंय, अंतकरण दुःखी कष्टी झालं माझ्या माऊलींचं. डोळ्याला धारा लागल्यात. माऊली म्हणतात मला या जगात राहायचं नाही, मला या विश्वात राहायचं नाही. जी माझ्या आई वडिलांची भूमिका ती माझी भूमिका आता दिसू नये जना या अवस्थेला मला प्राप्त व्हायचंय. आणि माऊली आळंदीच्या एका गल्लीतून सिद्ध बेटाच्या दिशेने धावत पळत निघाले. अरे पाठोपाठ निवृत्ती दादा निघाले. एका गल्लीतून ज्ञान दादा पळतायत, एका गल्लीतून निवृत्ती दादांना विचारलं दादा झालं काय रे, इतक्या उद्विग्न अवस्थेमध्ये तुला कधी पाहिलं नाही दादा. अरे झालं तरी काय सांग ना. ज्यावेळेला सिद्ध बेटात प्रवेश झाला, झोपडीत आले ना माई बापांनो, निवृत्ती दादानं विचारल्याबरोबर ज्ञान दादानं सांगितलं दादा आळंदीमध्ये गेलो होतो रे भिक्षा मागण्याकरता, माझ्याकरता मागण्याकरता नव्हतो गेलो दादा. अरे तुझ्याकरता सुद्धा नव्हतो गेलो दादा. 5 वर्षाची बहिणी ना आपली छोटीशी मुक्ताबाई, तिच्याकरता मागण्याकरता गेलो होतो रे. नाही मिळू दिली आळंदीकरांनी भिक्षा. आळंदीकर मारतात रे दादा. माधव शास्त्रींनी कंबरड्यात लाथ घातली दादा. अरे ज्या वेळेला माऊलींच्या कंबरड्यात लाथ घातली ना, माय बापांना वैद्य बाबा म्हणतात माऊलींच्या हातातली चपाती गटारात पडली. याच्यामध्ये नवल नाही रे, तर माऊलींच्या हातातली भाजी माऊलींच्या तोंडावरती उडाली. अंतकरण दुःखी कष्टी झालं. आता मला या जगात राहायचं नाही. ज्या वेळेला सिद्ध बेटात प्रवेश झाला, निवृत्ती दादांना विचारल्या बरोबर ज्ञान दादांना सांगितलं मला या जगात राहायचं नाही, मला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. त्यावेळेला निवृत्ती दादाच्या मुखातलं एक वाक्य इथं बसलेल्या प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐका. निवृत्ती दादानं म्हणावं मारू देत ज्ञाना, आळंदीकर आपले मायबाप आहे. अरे काय संतांच्या मुखातलं वाक्य असताना मायबापांना मारलं तरी म्हणावं आळंदीकर आपले मायबाप आहे. पण ज्ञानदादा आता ऐकायला तयार नाहीत. निवृत्ती दादाला बाहेर काढून दिलं. झोपडीचा दरवाजा बंद केला, बगलेतली झोडी काढली, खुंटीला अडकवली, पद्मासन मांडलं. माझ्या माऊलीने आपल्या प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली. अरे ज्या ज्या वेळेला पुण्यवान महात्मे या जगाचा निरोप घेतात, प्राणांचं उत्क्रमण करतात ना, त्या वेळेला या निसर्गाचं कालचक्र बदलतं रे. मंद मंद पाऊस चालू झाला, सोसाट्याचा वारा सुटला, विजांचा कडकडाट झाला, ढगांचा गडगडाट झाला. आणि एकच आकाशामध्ये वीज कडाडली. ती कडाडलेली वीज माझ्या मुक्ताबाईनं इंद्रायणीच्या तीरावरती पाहिली. माऊलींचा प्राण कंठापर्यंत आला. आणि माझ्या मुक्ताबाईनं सुद्धा इंद्रायणीच्या तीरावरती पद्मासन मांडलं रे. आणि पद्मासन मांडून डोळे बंद केले, ध्यान करून पाहिलं, अरे हा दुसरा तिसरा कोणी नसून माझा दादा आहे रे. मायबाप गेल्याच्या नंतर ज्या मांडीवरती हसावं रुसावं ती माझी माऊली या निर्णयापर्यंत. अरे ही फक्त आमच्या 4 भावंडांची माऊली नाहीये. अरे ही फक्त आळंदीकरांची माऊली नाहीये. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय असं वर्णन ज्या माऊलींचं करावं, तो माझा दादा या निर्णयापर्यंत. मी माझ्या दादाला प्राणांचं उत्क्रमण करू देणार नाही. आणि माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईनं काय केलं ऐका. इथं बसलेले प्रत्येक जण सम्राट शक्तीच्या द्वारा, सुप्त शक्तीच्या द्वारा, निराशक्तीच्या द्वारा, पराशक्तीच्या द्वारा माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं आपला प्राण वरती काढला. आणि वरती काढून ज्ञानोबरायांच्या नासिकेतून ज्ञानोबरायांच्या शरीरात प्रवेश केला. शरीरात प्रवेश करून ज्ञानोबरायांच्या कंठात आडव्या झोपल्या. आणि आडव्या झोपून तिथं जी पहिली हाक मारली ना, ती हाक म्हणजे ताटीचा पहिला अभंग. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा माऊली. ओ माऊली तुम्ही योगी आहात. योगी असल्या कारणानं या जगताचे अपराध तुम्ही सहन करा. जे सर्वसामान्य आहेत, जे चिंतन करत नाहीत ना, ते म्हणतात दारावरती थाप मारली, नामाज दिला, ताटी उघडा. ज्ञानेश्वर इतकी साधी शक्ती का होती. माऊली योगी आहेत ना, तर आदिशक्ती मुक्ताबाई योग माया शक्ती. तिनं योगाच्याच वाटेनं आवाज दिला, माऊली तुम्ही योगी आहात. आणि त्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईच्या आशीर्वादानं माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांनी अखंड विश्वाचं तत्वज्ञान तुमच्या माझ्याकरता खुलं केलं. इतका मोठा उपकार खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीवरती माझ्या माऊलींनी केलेला आहे. आज या लाईटचा शोध लागला, आज या पंख्याचा शोध लागला,
आज ज्या ज्या गोष्टी आपल्याला आधुनिक युगामध्ये पाहायला मिळतात ना, त्या गोष्टी माझ्या विश्वमौलिक नारायणांनी इतक्या वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवल्या. ही आपल्यावरती केलेली सर्वात मोठी कृपा आहे. म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा अभिमान आहे, ज्याला ज्याला माझ्या साधू संतांचा स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकानं दोन्ही हात वरती करायचे आणि जोरात भजन करायचे. जय हो. तात्पर्य माई बापांनो इतकंच आहे. शुद्ध भावनेनं जर त्या भगवंताचं भजन केलं ना, तर आजही या कलियुगामध्ये तो देव तुम्हाला आम्हाला भेटेल आणि आपल्या संसारातलं दुःख नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तो खूप बराय सांगतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्घट भव सिंधू. इतकी मोठी ताकद त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये. म्हणून आपण ते भजन केलं पाहिजे. गोड असं भजन करायचंय. विठोबा रखुमाई असो. संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. लक्षपूर्वक ऐका. वेळ आपली होऊन गेलेली आहे. अधिक विस्तार न करता जाता जाता एकच विनंती करते. देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्रशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आपल्या संस्कृतीने आपल्याला जो आपला धर्म शिकवला तो धर्म निभावण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचं की या कलियुगामध्ये जगत असताना आपल्या लेकरांवरती संस्कार उत्तम करा. संस्कार ही फार काळाची गरज आहे बरं का माईबापांनो. आपल्या लेकरांवरती संस्कार होणं इतकी काळाची गरज आहे. का गरज आहे सांगू तुम्हाला. संस्कार जर उत्तम झाले नाही तर मला वाटतं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बदलापूर सारख्या घटना घडतात, मालेगाव सारख्या घटना घडतात. आणि या घटना थांबवण्याकरता आपल्या लेकरांच्या हातामध्ये ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरांचा गाथा येणं फार महत्त्वाचं आहे.
जी ताकद माझ्या नवरबाईंच्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि तुकोबरांच्या गाथामध्ये ना जगाच्या पाठीवरती कशातच इतकी मोठी ताकद नाही. संस्काराचं एकमेव ठिकाण जर कुठलं शिल्लक असेल ना ते फक्त आध्यात्मिक क्षेत्र आणि वारकरी संप्रदाय. नाहीतर जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा संस्कार नावाची गोष्ट तुम्हाला पाहायला मिळणार नाही. एक 5 मिनिटं फक्त बरं का, विक्षेप करू नका, लक्षपूर्वक ऐका. मी इतक्या तळमळीनं तुम्हाला का सांगते त्याचं कारण तुम्हाला सांगते, ऐका. इतक्या तळमळीनं सांगण्याचं एकमेव कारण आहे, मी लहान असताना माझ्या बापानं माझ्यावरती संस्कार उत्तम केले आणि माझ्या बापाचं एकच स्वप्न होतं की माझ्या मुलीनं मी केलेले संस्कार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवावे. माझ्या मुलीनं वारकरी संप्रदायाचा प्रचार करावा, प्रसार करावा, कीर्तन करावं, प्रवचन करावं. पण तुमच्या माहिती करता सांगते, मी लहान असताना इयत्ता 7वी मध्ये होते आणि माझ्या बापाचं स्वप्न असल्या कारणानं वडिलांनी वारकरी संप्रदायाचे संस्कार आम्हा 4ही भावंडांवरती केले. आणि इयत्ता 7वी मध्ये असताना आमच्या गावातल्या 1-2 मुली आळंदीला शिक्षण घेण्याकरता आल्या. ज्यावेळेला आळंदीला शिक्षण घेण्याकरता येत होत्या त्यांच्या आईवडील माझ्या वडिलांना म्हणत होते, तुमच्या मुलीला फार आवड आहे कीर्तनाची, प्रवचनाची, आणि तुमची इच्छा आहे तिनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तिलाही तुम्ही आळंदीला टाका. पण माझं दुर्भाग्य असं होतं, माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये असणारं माझं सालेवड गाव नावाचं गाव माहेर आहे आणि त्या गावामध्ये माझे वडील राहत असताना परिस्थिती नाजूक, आळंदीला जाता आलं नाही. इयत्ता 9वी मध्ये असताना त्या 2 मुली आळंदीला शिक्षण घेऊन गावामध्ये परत आल्या. आमच्या गावामध्ये माझे गुरुवर्य स्वामी श्यामसुंदर महाराजपुरी आणि सुंदर असं सप्ताहाचं नियोजन केलं होतं. उन्हाळ्याचे दिवस होते, रामनवमीचा सप्ताह होता आणि त्या रामनवमीच्या सप्ताहामध्ये रामनवमीच्या दिवशी सकाळी एका मुलीचं आणि संध्याकाळी एका मुलीचं कीर्तन झालं. एकीचं नाव प्रतिभाताई कोकाटे आणि दुसरीचं क्रांतीताई सोनवणे. या 2 मुलींचे कीर्तन झाले. ज्या वेळेला ते कीर्तन ऐकून माझे वडील घरी आले ना माईबापांनो, त्यावेळेला माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी होतं. माझा बाप रडत होता. बापाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि बापाला विचारलं, वडिलांना नाना म्हणायचे मी. म्हटलं, नाना, परिस्थितीशी इतकी झुंज आयुष्यभर तुम्ही दिली, इतकी संकट तुमच्या जीवनामध्ये आली, काबाड कष्ट जीवनामध्ये केली, शेतीशी एकनिष्ठ असणारा माझा बाप काळ्या आईची सेवा करायचा, अनेक संकटांना झुंज दिली, पण बापाला रडताना कधीच पाहिलं नव्हतं. पण त्या क्षणाला जेव्हा बापाच्या डोळ्यात पाणी पाहिलं ना माईबापांना, त्या बापाला विचारलं, नाना तुम्ही का रडताय, तुमच्या डोळ्यात पाणी कशा करता? त्यावेळेला त्या बापाच्या मुखातले शब्द होते. तो बाप एका लेकीला सांगत होता, ग इयत्ता 7वी मध्ये असताना जर त्या मुलींच्या बरोबर मी तुला आळंदीला टाकलं असतं ना, तर आज त्या नारदाच्या गादीवरती उभं राहिलेलं मी तुला पाहिलं असतं. एक बाप म्हणून मी कुठेतरी कमी पडलोय याचं त्यांना फार मोठं दुःख वाटत होतं आणि त्याच मेलेल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आज या नारदाच्या गादीवरती उभी आहे. जीवनामध्ये पद, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, प्रसिद्धी, संपत्ती मिळावी हा माझ्या जीवनातला उद्देश नाहीये. माझ्या जीवनातला उद्देश इतकाच आहे, ज्या दिवशी माझा बाप माझ्या आयुष्यातून गेला ना माईबापांनो, मी इयत्ता 10वी मध्ये होते गड्या. मी इयत्ता 10वी मध्ये असताना शेतात काम करताना लाईटची मेन लाईन वडिलांच्या अंगावरती पडली आणि आमच्या जीवनातलं पितृछत्र हरपून गेलं. बाप कोणाला म्हणावं, बाप म्हणून हक्कानं हाक कोणाला मारावी हा प्रश्न आमच्या जीवनामध्ये उपस्थित झाला. 4ही भावंड आम्ही पोरगी झालो. जशी विश्वमाऊली नारबांच्या जीवनामध्ये मायबाप निघून गेले ना, 4 भावंड होती ती, तसे आम्ही 4 भावंड. तो बाप निघून गेल्याच्या नंतर 10 दिवस पाहुणे यायचे, सांत्वन करायचे. 10 दिवस निघून गेले आणि 10 दिवस झाल्यानंतर दशक्रिया विधीचं पिंडदान चालू होतं. पिंडदानाच्या ठिकाणी ब्राह्मण सांगतात, तुमच्या जीवनात काहीतरी संकल्प करा. प्रत्येक जण संकल्प करतो. कोणी 1 दिवसापुरता, कोणी 1 महिन्यापुरता, कोणी 1 वर्षापुरता, कोणी चहा सोडून देतं, कोणी वेगळे वेगळे पदार्थ न खाण्याचा संकल्प असतो. पण मी ठरवलं, आपल्या बापाकरता आपल्याला 1 वर्षापुरता संकल्प नाही करायचा. त्या पिंडदानाच्या साक्षीनं मी ठरवलं, आपल्या बापाकरता संपूर्ण आयुष्यभराकरता संकल्प करायचा आहे. त्या पिंडदानावरती हात ठेवला आणि म्हटलं, नाना तुमची इच्छा होती ना तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू 1 दिवस असं कीर्तन करेल, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखर आज असं वाटतंय माईबापांना, तो बाप ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणी त्या बापाला आनंद होत असेल.
मी स्वतःला अभिमानानं म्हणून घेते, लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. अरे महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांच्या यादीमध्ये माझं नाव झालं. महिन्याचे 25-30 कीर्तनं असतात. पद, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, संपत्ती, प्रसिद्धी सगळ्या गोष्टी मिळाल्या. वजना इतके हार कधी कधी गळ्यामध्ये पडतात. लाखो करोडो पब्लिक समोर बसलेलं असतं. पण अंतकरणाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असं वाटतं, अरे आज हे वैभव पाहण्याकरता तो बाप जर जिवंत असता तर किती बरं झालं असतं. शाबासकीची थाप देणारा बाप जेव्हा आयुष्यात नसतो ना, माईबापांना, माईबापाचं स्वप्न पूर्ण करणं, त्यांच्या खांद्यावरचा भार आपल्या खांद्यावरती घेणं, याच्या इतका आनंद त्या माईबापाला दुसरा कोणताच नसतो. आणि तो आनंद आपल्या माईबापाला आपण जिवंतपणे दिला पाहिजे. तोच आपल्या जीवनातला खरा परमार्थ आहे माईबापांनो. परमार्थ म्हणजे काय असतो? वेगळा परमार्थ काय असतो सांगा ना. खऱ्या अर्थानं आज त्या बापाला आनंद वाटत असेल जीवनामध्ये की माझ्या मुली इतकी सुंदर कीर्तन, समाजाला कीर्तन आवडेल नाही आवडेल, पण त्या बापाला आणि त्या भगवान पंढरीश परमात्म्याला जरी आवडलं ना तरी माझं कीर्तन सार्थकी झालं माईबापांनो. कारण तुमच्या माहिती करता सांगते, 4 महिन्याचं बाळ आहे माझं छोटंसं. आणि 4 महिन्याचं बाळ असताना या नारदाच्या गादीवरती उभे राहिले. त्याचं कारण एकच आहे बरं का. माझ्या अंतकरणातला भाव इतकाच आहे. घराघरात मीराबाई घडावी, घराघरात जनाबाई घडावी, घराघरात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब घडावी, घराघरात आईला देवी होळकर घडावी. अरे आपल्या घरातली मुलगी खालच्या आळीची पारू नाही तर वरच्या आळीची सरू नसली पाहिजे. आपल्या घरातली मुलगी प्रतिभाताई पाटील सारखी असली पाहिजे. अरे काय आदर्श घेतला पाहिजे. त्या खऱ्या अर्थानं आपल्या भारतामध्ये ज्या स्त्रिया होऊन गेल्या, आपण आज म्हणतो डिलिव्हरी झाल्यानंतर 4-4, 5-5 महिने महिला पायातले सॉक्स काढत नाही. काय होतं सॉक्स नाही काढल्यानंतर? परमार्थ घडतो का? अरे आपली भूमी इतकी आदर्शवंत भूमी आहे की ज्या भूमीमध्ये एका स्त्रीनं गायीच्या गोठ्यामध्ये आपल्या लेकराला जन्म दिला आणि दगडानं आपला नाळ तोडला. ती आपल्या भारताची अनाथांची माय सिंधुताई सपकाळ होते. ती आपली आदर्शवंत असली पाहिजे. घ्या तिचा आदर्श आपल्या जीवनामध्ये, जगा ना तिच्या आदर्शानं. खऱ्या अर्थानं आपली आदर्शवंत असली पाहिजे. आणि तिचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवून जगायचं असेल तर माझी एक प्रार्थना तुम्हाला इकड्या, आपल्या लेकीच्या हातामध्ये वयाच्या 5 वर्षापासून वयाच्या 18 वर्षापर्यंत ज्ञानेश्वरी द्या. ज्ञानेश्वरीचं पारायण जर तिच्या हातून घडलं ना तर तिच्या जीवनाचा प्रवास उद्धाराच्या दिशेनं झाल्याशिवाय राहणार नाही. बोधे बाबा म्हणायचे, जगण्याकरता लागते माझी माय म्हणजे ज्ञानेश्वरी आणि माझा बाप म्हणजे गाथा. याच्यापेक्षा जगण्याकरता काही लागत नाही. काय शब्द होते त्या बोधे बाबांच्या मुखातले, आपल्याला खूप काही शिकून जातात. आणि माझा बाप म्हणायचा, आपलं जगणं आपलं वागणं इतकं सुंदर असावं, इतकं सुंदर असावं, ज्या दिवशी आपल्या आयुष्यातला अंतिम क्षण येईल ना त्यावेळेला ज्ञानोबरायांनी म्हणावं, अरे घ्या रे त्या लेकराला जवळ, त्यांना आयुष्यभर संप्रदायाची सेवा केली. अरे असेल आपल्या जीवनातला भाव शुद्ध तर म्हणतील ना संत बातमी, का नाही म्हणणार. गुरुनाम गुरु जोगबाबांच्या जीवनातला प्रसंग माहिती शेवटचा. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं गेलं. मामासाहेब दांडेकर सेवा करण्याकरता आहेत. मामासाहेबांना वाटायचं बाबांचा प्राण पुण्यात जातोय वाटतं, पण बाबांनी मामासाहेबांचा हात हातामध्ये घेतला आणि सांगितलं, तुला असं वाटतंय का माझा प्राण पुण्यात जाईल. त्यावेळेला मामांनी सांगितलं, हो बाबा, डोळे उघडून पाहावे इतका सुद्धा त्राण तुमच्या शरीरात शिल्लक नाही बाबा आता. पण बाबांच्या मुखातले शब्द येत आहे का. बाबा म्हणतात, अरे माझा प्राण इथं पुण्यात जाणार नाही, माझा श्वास आळंदीमध्ये अडकलाय, मला आळंदीला घेऊन चला. आणि गुरुनाम गुरु जोगबाबांना मजल धर्मजल करत आळंदी तीर्थक्षेत्राकडे घेऊन निघाले. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये प्रवेश झाला. इंद्रायणीच्या पुलावरती त्यांना आणलं. डोळे उघडून पाहावे इतका सुद्धा त्राण शरीरात शिल्लक नाही. पण क्षणभर बाबांनी आपले डोळे उघडले आणि माऊलींच्या समाधी मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतलं. एका साधकानं आपल्या जीवनामध्ये केलेली साधना आणि त्या साधनेचं मिळालेलं फळ बाई बापांनो हे ते आपल्या जीवनामध्ये मिळत असतं. म्हणून रोज नारदाच्या गादीवरती उभी राहिल्यानंतर पांडुरंग परमात्माला एकच प्रार्थना करते, या विना काही नको एवढे दे पांडुरंगा, यासाठी मांडीला तुझ्या दारात हा दंगा, माझा शेवटचा श्वास या नारदाच्या गादीवरती असावा, याच्यापेक्षा मला माझ्या जीवनात काही नको. आणि खऱ्या अर्थानं आपल्या अंतकरणातला भाव शुद्ध असेल तर नक्कीच ते स्वप्न आपल्या आयुष्यातलं पूर्ण होत असतं. माझे गुरुवर्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुढे म्हणायचे,
बोलने के बादशाह मत बनो, आचरण के आचार्य बनो. आचरण के आचार्य होणं या कलियुगामध्ये फार महत्त्वाचं आहे. म्हणून तसे संस्कार आपल्या लेकरावरती करा. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक माई माऊलीला माझी एक प्रार्थना असेल, जर या महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही जन्माला आला असाल आणि आपल्या लेकीनं उत्तम घडावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येकीनं मोठ्या अभिमानानं म्हणावं. काय म्हणावं इतकं फक्त ऐकून जा, सेवेला विराम देते. नारी जातीचा जन्म घेतला आहिल्या होणार ग, नारी जातीचा जन्म घेतला जिजाऊ होणार ग, भगव्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा नेणार ग, भगव्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा नेणार आदर्शवंत माता होऊन गेल्या. आपल्या जीवनामध्ये त्याग करावा लागतो, समर्पण करावं लागतं. तेव्हा ती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब घडते, अहिल्यादेवी होळकर घडते. त्यांच्या विचारानं जगण्याचा प्रयत्न करा. एक स्त्री म्हणून तुम्हाला इतकीच विनंती, तुमची मुलगी म्हणून विनंती करते. झालेली सेवा तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला ते असणारे दिनेश दादा असतील, त्याचप्रमाणे हरिदास महाराज असतील, वसंत महाराज असतील, सगळे टाळकरी वृंद, त्याचप्रमाणे संपूर्ण गायनाचार्य, मृदुंगाचार्य, संस्कृतीवाले दादा बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग, त्याचप्रमाणे या ठिकाणी विनयकरी बाबा असतील, विनयकरी ताई असतील, सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करते. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा केला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल, तसा चुकूनही चुकीचा शब्द जात नाही बरं का माझ्याकडून. तुम्ही यूट्यूबला माझं नाव सर्च करा, अनेक कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळतील. चुकूनही चुकीचा शब्द जात नाही, परंतु तरी सुद्धा गेला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. झालेली सेवा तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणी समर्पित करून